मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची, मागासवर्ग आयोगाचं युद्धपातळीवर काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान. मराठा आरक्षणाचा हा अंतिम लढा, आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, जरांगे यांचा इशारा. मराठा समाजाच्या सर्वेक्षणात अडथळे, पहिल्याच दिवशी सर्वेक्षणाचे ॲप बंद. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये समोर आल्या समस्या. पक्ष वारसा हक्काने मिळाला, चोरून मिळवला नाही, शिवसेना पळवणाऱ्यांचा पराभव करा. उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी चालणार नाही. शिवराय नसते तर राम मंदिर उभारता आलं नसतं. गोविंदगिरींच्या विधानाचा उद्धव ठाकरेंकडून निषेध. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. उद्धव ठाकरेंच्या अहंकारामुळे राज्य मागे गेलं. रामानं त्यांना सद्बुद्धी द्यावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर जोरदार टीका. शिवसेनेच्या वाघामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना राम मंदिरात पूजा करता आली. शिवसेना नसती तर अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाली नसती. संजय राऊतांचा मोदींना टोला. प्रसार माध्यमांवरही दडपशाही सुरू आहे. लोकशाही बंद करण्याचं काम व्हिडिओ स्पेशलिस्टने केलं. लोकशाहीच्या बंदीचा सुषमा अंधारेंकडून निषेध. राष्ट्रवादी सुनावणीत मोठा ट्विस्ट, पक्षांतर्गत निवडणूक झालेले पुरावे गहाळ. आमदार जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता. विधिमंडळ कोर्टाकडे मुदतवाढ मागण्याची शक्यता. लोकशाहीला सूत्रांची माहिती. रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी. ईडीचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नांना योग्य उत्तर देईल. रोहित पवारांचं वक्तव्य. चौकशी दरम्यान शरद पवार एनसीपी ऑफिसमध्ये राहणार उपस्थित. भाजपचं 4 ते 11 फेब्रुवारीपर्यंत गाव चलो अभियान. 7 लाख खेड्यांमधील बूथवर लक्ष केंद्रित करा. चंद्रशेखर बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी. चौकशीसाठी आज हजर राहण्याचे वायकरांना आदेश. शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला तर निफ्टी 363 अंकांनी खाली. युवा काँग्रेसचं दादर रेल्वे स्थानकावरती आंदोलन. तलाठी घोटाळा प्रकरणी एसआयटी चौकशी करा. युवा काँग्रेसच्या आंदोलकांची प्रमुख मागणी. मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह याचिकेवर उद्या फैसला. क्युरेटिव्ह याचिकेवर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी. आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. तर मराठा आरक्षणाचा हा अंतिम लढा, जरांगे पाटलांचं वक्तव्य. पुणे नगर मार्गावरील अवजड वाहतूक 2 दिवस बंद. आज आणि उद्या अवजड वाहतूक बंद. जरांगेंच्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर निर्णय. भाजपातील अधिवेशनानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी व्यक्त केला विश्वास. ज्यांनी राम मंदिराला अपशकुन निर्माण केला त्यांचं खासदारकीच्या निवडणुकीला नामोनिशाण दिसणार नाही. मंत्री उदय सामंतांची विनायक राऊतांवर टीका. काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटलांचं काँग्रेसकडून निलंबन. एकाधिकारशाहीमुळे काँग्रेस तळाला चालली आहे, उल्हास पाटलांची टीका. अमरावतीतील 2300 ग्रामपंचायत सदस्यांवरती अपात्रतेची टांगती तलवार. ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर न केल्यामुळे अपात्रतेची शक्यता. नागपुरात अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. मराठी चौकात जेल भरो आंदोलन. शेअर मार्केटमध्ये भारताची जोरदार मुसंडी. भारतीय शेअर बाजाराने पहिल्यांदाच हाँगकाँगला टाकलं मागे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.